महाराष्ट्र एक वेगाने विकसित होणारे राज्य, जिथे शहरे झपाट्याने विस्तार होत आहेत, तिथेच ग्रामीण भाग अजून सुद्धा जुन्या पद्धती जगत आहे. गेल्या 2 दशकांमध्ये महाराष्ट्राची जीवनशैली प्रचंड बदलली आहे. या बदलाचा आपल्या समाजावर काय परिणाम होतो, चला या इंटरेस्टिंग व्हिडिओ मधून जाणून घेऊ. नमस्कार, मी तेजस सोनवणे आणि तुम्ही बघताय सोनवणे पाटील. एकेकाळी कुटुंब हे आपल्या समाजाचा कणा होते. संयुक्त कुटुंब पद्धती, गावगाडा, शेतातले परिश्रम यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक वेगळीच ओळख मिळाली. मात्र शहरीकरणामुळे हे चित्र झपाट्याने बदलले गेले. आता नोकरीसाठी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जॉब 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 आणि त्याचबरोबर एकल कुटुंब संस्था ही एक नवीन जीवनशैली ठरत आहे. दो हमारे दो, दो हमारे दो. सकाळी दिवाणखान्यात संध्याकाळच्या गप्पा रंगायच्या, मनमोकळेपणाने सर्व कुटुंब एकत्र यायचं. दिवसभरातला थकवा, टेन्शन तर छूमंतर व्हायचं. आता त्या जागी आलेत मोबाईल फोन आणि सोशल मीडिया. डिजिटल क्रांतीमुळे जीवनशैली सोपी झाली आहे, पण यामुळेच मानवी नातेसंबंधही बदलत आहेत. संवाद कमी होतोय आणि आभासी जगात आपले जीवन अडकत चाललंय. महाराष्ट्रीयन स्वयंपाकघर हे आरोग्यदायी अन्नाचं केंद्रबिंदू होतं आणि अजूनही आहे. आईच्या त्या जेवणाची चव ज्याने पोटही नाही तर मन सुद्धा तृप्त होत होतं. पण आजच्या या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे पारंपरिक जेवण मागे पडत आहे. ते आरोग्यदायक जीवन आईच्या हाताच्या चवीची जागा झटपट फूड कल्चर, प्रोसेस्ड फूड आणि बाहेरच्या खाण्याने घेतली आहे. या सवयीमुळे आरोग्यावर मोठा परिणाम होतोय. या फास्ट फूड खाण्यामुळे लठ्ठपणा, डायबिटीस, शुगर, अटॅक यासारखे मोठे आजार वाढत चाललेले आहेत. शहरे मोठी होत चालली, पण यामध्ये खेडी मात्र रिकामी होत आहेत. नोकरीच्या शोधात असंख्य तरुण शहराकडे धाव घेत आहेत. यात गावातल्या शेतीकडे दुर्लक्ष होत आहे आणि शेती व्यवसाय अडचणीत सापडत चाललाय. परिणामी अन्नधान्य उत्पन्नावर मोठा परिणाम होतोय. भाजीपाला महागत चाललाय. याच्यामुळे महागाई सुद्धा खूप जास्त झाली. शहरी जीवनशैलीने पैसा आणि सुविधा तर वाढवल्या, पण मानसिक शांती मात्र दूर झाली. कामाचा तणाव, स्पर्धा, सतत ऑनलाईन राहण्याची गरज यामुळे मानसिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. नैराश्य, चिंता, असुरक्षितता यांसारख्या समस्या खूप जास्त प्रमाणात वाढत चालल्यात. महाराष्ट्र बदलतोय हे नक्की, पण आपल्याला हा बदल कसा स्वीकारायचा हे आपल्या हाती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही पारंपरिक मूल्ये जपली जाऊ शकतात. आरोग्याची काळजी घेत, नातेसंबंध दृढ करत आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारत आपण एक संतुलित महाराष्ट्र घडवू शकतो. महाराष्ट्राचा विकास होणे आवश्यक आहे, पण तो मानसिक आणि सामाजिक समृद्धी बरोबर. चला आपण आपल्या महाराष्ट्राला समतोल जीवनशैली देण्यासाठी एकत्र येऊया आणि शहरासोबत आपल्या गावाकडे सुद्धा थोडं तरी लक्ष देता आलं तर नक्कीच देऊ. चला भेटू आपण अशाच एका इंटरेस्टिंग विषयासोबत पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.